नमस्कार, वैशालीज रेसिपीमध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला मुगाच्या वड्यांची झणझणीत अशी भाजी दाखवणार आहे। या मुगाच्या वड्यांना काही ठिकाणी सांडगे देखील बोललं जातं। ही जी भाजी आहे ती चवीला अप्रतिम अशी लागते। तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करून बघा, तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल याची मी तुम्हाला गॅरंटी देते। तर सुकं खोबरं मी इथे चिरून घेतलेलं होतं, ते तेल टाकून आपल्याला लालसर रंगावर भाजून घ्यायचे। नंतर मी ते 4-5 लाल मिरच्या आणि लसूणही घेतलेला आहे, तोही आपल्याला भाजून घ्यायचा आहे। 1-2 मिनिटांमध्ये हे भाजून तयार होतं, ते आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचे। नंतर इथे मी तीळ घेतलेले, ते तीळही आपल्याला 1-2 मिनिटांसाठी लालसर रंगावर भाजून घ्यायचे। तिळांनी आपल्या भाजीला छान असा दाटसरपणा येतो आणि चवही खूप छान लागते। आपल्याला तीळ जास्त भाजायचे नाही, थोडेसे लाल झाले की ते आपण लगेच ताटामध्ये काढून घ्यायचे। नंतर मी इथे मूग डाळीचे जे वडे बनवून घेतलेले होते ते इथे तव्यावर टाकून घेणार आहे आणि तेल टाकून आपल्याला ते लालसर रंगावर भाजून घ्यायचे। हे मूग डाळीचे वडे मी घरीच बनवलेले आहेत। तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन चेक करू शकतात। खूप छान असे हे वडे लागतात, तुम्ही असे तळूनही खाऊ शकतात, चवीला ते अप्रतिम असे लागतात। आता हे आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात। इथे मी थोडेसे धने घेतलेले, ते धने आपल्याला तव्यावर भाजून घ्यायचे, लालसर रंगावर भाजून घ्यायचे। आपल्याला हे 1-2च मिनिटात हे भाजून तयार होतात। तुम्ही असे अख्खे धने भाजीला वापरून बघा, त्याची टेस्ट खूप छान अशी लागते। धना पावडर तर आपण नेहमी वापरतोच, तुम्ही अशा पद्धतीने धनेही वापरून बघा, तुम्हाला चवीत फरक नक्की जाणवेल। आता हे धनेही आपण ताटामध्ये काढून घ्यायचे। इथे मी एक कांदा घेतलेला आहे, तो आपल्याला गॅसवर अशा पद्धतीने भाजून घ्यायचा आहे। चांगला काळसर रंगाचा आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे। संपूर्ण साईडने आपल्याला तो काळा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। याने आपल्या मसाल्याला एक वेगळीच टेस्ट येते आणि कलरही जरा वेगळा येतो। आता हा कांदा मी इथे फोडून घेतलेला आहे आणि तव्यावर तेल टाकून आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने कांदा भाजून घेतल्याने भाजीची चव खूप छान लागते। अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला 100% ही आवडणार, मी याची गॅरंटी देते। आता इथे आपला कांदाही भाजून तयार आहे। इथे संपूर्ण मसाले मी भाजून घेतलेले आहेत। धने, खोबरं, कांदा, लाल मिरची, लसूण आणि तीळ मी इथे भाजून घेतलेले। हे आपल्याला मिक्सरला पाणी टाकून बारीक अशी पेस्ट वाटून घ्यायची आहे। आता हे मिक्सरच्या भांड्यात टाकून मी याची छान अशी पेस्ट वाटून घेणार आहे। इथे कढाईमध्ये मी तेल टाकून घेतलेले, तेल छान असं आपल्याला कडकडीत गरम होऊ द्यायचे। नंतर यात आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचे, ज्यात मी थोडंसं लाल तिखट टाकून घेणार आहे, त्याचबरोबर कोथिंबीर मसाला, गरम मसाला आणि हळद पावडर टाकून घेणार आहे। हे जे मसाले आहेत ते आपल्याला 2 मिनिटांसाठी व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे। नंतर आपण जो मसाला वाटून घेतलेला आहे तो आपल्याला यात टाकून घ्यायचा आहे आणि चांगला तो आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता इथे मी हे मसाले टाकून घेतलेले, ते आता आपल्याला चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे। नंतर आपण जे वाटण वाटलेलं आहे ते आपण यात टाकून घेऊयात। कुठलीही भाजी करताना ती मंद आचेवर करावी, म्हणजे ती आतपर्यंत छान अशी शिजते आणि चवही खूप छान लागते। आता हा जो मसाला आहे तो मस्त असा तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आता हा मसाला मी छान असा परतून घेणार आहे। चवीपुरतं आपल्याला यात मीठही टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला व्यवस्थित असा हा मसाला परतून घ्यायचा आहे। खूप मस्त अशी ही वड्याची भाजी बनते, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आता यात आपण जे वडे तळून घेतलेले होते ते यात टाकून घ्यायचे। अशा पद्धतीने वडे तळल्याने भाजीची चव खूप छान लागते आणि वडा लवकरही शिजला जातो। तोही आपल्याला ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित कोट करून घ्यायचा आहे आणि आपल्याला यात आता तुम्हाला जितकी ग्रेव्ही हवी तितकं, म्हणजे साधारण तांब्या ते 1.5 तांब्या पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि गरम पाणी आपल्याला यात टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या भाजीची चव खूप छान लागते आणि भाजी शिजतेही पटकन। तर आता संपूर्ण मसाला मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला झाकण ठेवून एक 10 मिनिटांसाठी ही भाजी शिजून घ्यायची आहे। 10 मिनिटांनंतर मस्त अशी आपली भाजी इथे शिजून तयार आहे, तुम्ही बघू शकता। छान अशी तरी या भाजीला आलेली आहे। तर रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, आवडल्यास माझा चॅनलही सबस्क्राईब करा।